कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 16. वहिनी, दादा नको म्हणत आहे कॉफी आणि तुम्हाला करू नका म्हणालेत. घरात काम करणाऱ्या सर्वंट म्हणाल्या. ठीक आहे, अन्वी नाराजीने म्हणाली. तिने तो मग घेतला आणि परत कॉफी गरम करायला ठेवली. त्या दिवसापासून आज तिसरा दिवस होता जे दोघं बोलले नव्हते. ती त्याच्याशी बोलावं यासाठी तो तिच्या समोरच येत नव्हता. त्यामुळे तिच्या पदरी निराशाच येत होती. खरं तर चिडली ती पण होती, पण नंतर चूक तिचीच असल्याने तिला त्याची माफी मागायची होती. 2 दिवस त्याने त्याचं तोंड पण नीट तिला दाखवलं नव्हतं. तो संध्याकाळी लवकरच आला होता. एक मीटिंग आटपून. खरं तर त्याचं पण मन नव्हतंच यायचं. चिडला होता, पण नंतर त्यालाच त्याची चूक लक्षात आली. तिची अट होतीच की तिला तो स्पर्श करणार नाही, मग ते चुकून का असेना. म्हणून तो तिच्यापासून लांबच राहत होता. मी खरंच त्या दिवशी असं तिच्याबद्दल म्हणालो का? मी तिला माझी मिठू म्हणालो खरंच? हे खोटं तर नाही आहे ना? पण तो आवाज तर माझाच होता जो मनीषने ऐकवला. मी तिला माझी मिठू म्हणालो, ते पण त्या रात्री. म्हणजे मी तिला किस पण करणार होतो. तो स्टडीच्या गॅलरीमध्ये उभा होता. त्याने फोनमध्ये रेकॉर्डिंग चालू केलं. त्यात स्पष्टपणे त्याला त्या दिवशीचा आवाज ऐकू येत होता. झालं असं, मनीषने त्या रात्री त्याचं बोलणं रेकॉर्ड केलं होतं. खरंच ती मला आवडते, तो रेकॉर्ड बंद करून स्वतःशी म्हणाला. आणि एक गोड सिरसिरी त्याच्या शरीरातून पास झाल्यासारखी वाटली. कदाचित हे आकर्षण पण असू शकतो. आमच्या लग्नाला फक्त 2 महिने झालेत आणि लगेच असं असं नसेल ना काही. आवडते ना फक्त, मग ती वेळेनुसार कमी होत जाईल. याला प्रेम तर नाही म्हणता येणार. नाही आहे ना हे प्रेम? तो स्वतःशी भांडत होता. अन्वी स्टडीच्या दरवाज्याजवळ उभी होती. तिने पूर्ण रूममध्ये नजर फिरवली. तो दिसला नाही, म्हणून ती आत आली आणि तिने कॉफीचा मग तिथेच टेबलवर ठेवला. गेले कुठे हे? पण मी यांना मनवावं कसं? पहिल्यांदा रुसलेत. तुमच्याशी न बोलता न भांडता माझे 2 दिवस कसे गेलेत माझे मला माहिती, ती स्वतःशी बडबड करत होती. तोच तिला आर्यनच्या गॅलरीमधून आवाज आला. ती गॅलरीमध्ये गेली. तो पाठमोरा उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. घरचे साधेच कपडे होते, पण अंधारात पण त्याच्या कोरीव चेहरा उठून दिसत होता. मध्येच त्याच्या भोवया बोलताना हलवत होत्या आणि सोबत आठ्या पण पडत होत्या. कोणाला तरी जाम झापत होता. मग्न होऊन ती आली आहे हे सुद्धा त्याला समजलं नाही आणि ती पण त्याला डिस्टर्ब न करता भिंतीला टेकून उभी होती. त्याचं फोनवर बोलणं झालं आणि तो मागे वळला. तोच त्याला ती भिंतीला टेकून असलेली अन्वी दिसली. त्याने तिच्याकडे पाठ फिरवली. ते पाहून ती हिरमुसली. अहो अहो सॉरी म्हणते ना, ऐका ना, मला त्या दिवशी तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही मला इग्नोर का करत आहात? 2-3 दिवस झाले मी दिसले की नाही तुम्ही गायब होता. ऑफिसमध्ये पण येत नाही. तुम्ही दुसऱ्या ऑफिसमधून काम करत आहात. मी मी खरंच तसं नव्हतं म्हणायचं होतं मला. त्या रात्री तुम्ही दारू पिला होता आणि माझ्याजवळ आला आणि त्या दारूचा उग्र वास येत होता आणि मला त्याचा त्रास होतो. डोकं दुखतं माझं. आणि आणि परत रात्री तुम्ही मला तुमच्या जवळ घेऊन झोपला होता. त्यामुळे मला सकाळी खूप त्रास होत होता आणि परत तुम्ही सकाळी जवळ आला, मग माझी चिडचिड झाली. मला मला तसं खरंच म्हणायचं नव्हतं. ती मान खाली घालून बोलत होती. मिठू, तो असं म्हणताच तिने मान वर केली. तो आता तिच्याकडे तोंड करून उभा होता. मिठू, मी तुझी अट विसरलो. तू त्यात लिहिलं होतं की मी तुझ्याजवळ येणार नाही आणि हे पण माहिती असून विसरलो की तुला दारूचा त्रास होईल. मीच हट्ट केला होता त्या दिवशी मनीषजवळ की घरी जायचं आहे आणि त्या रात्री मला माहिती होतं की तू माझ्याजवळ आहेस. तरी मी तुला दूर न करता स्वतःजवळ ओढलं होतं. मला तसं नव्हतं करायला हवं होतं. सॉरी. तो पण शेवटी हळूच कुजबुजला. ती पुढे आली आणि त्याला मिठी मारली. तो स्तब्ध होऊन तिची कृती पाहत होता. तिने त्याच्या भोवती हात घट्ट केले. ते पाहून तो गालात हसला. आर्यन, मला माझ्या जवळच्या लोकांनी अबोला धरलेला आवडत नाही. आणि तुम्ही रोज बोलता, भांडता, रागवता, चिडचिड करता आणि अचानक तुम्ही असे चूप झालात. त्या दिवशी मी तेव्हाच तुम्हाला सॉरी म्हणणार होते, पण तुम्ही परत भेटलात नाहीत. मला तुला आवडणार नाही म्हणून मी लांब होतो ना तुझ्यापासून. मला पण तुझ्या बडबड करण्याची सवय लागली आहे. आणि ऑफिसचं म्हणाली तर मला तिथे काम होतं आणि तुझ्यावर चिडलो कारण माझं डोकं दुखत होतं. पण नंतर तू बोलले लक्षात आलं, म्हणून मी लांबच होतो. तो पण मनमोकळेपणाने म्हणाला. आर्यन, परत असं करू नका. मला तुमच्या अबोल्याची सवय नाही आहे. माझा दिवस जात नाही तुमच्याशी न भांडता. ती हळूच म्हणाली. म्हणजे मी भांडतो? तो जरा रागात म्हणाला.
मी असं कुठे म्हणाले? ती तोंड त्याच्याकडे करत म्हणाली. तिचं तोंड पाहून त्याला हसू आलं. त्याने तिच्या मानेत हात घातला आणि अंगठा तिच्यावर गालावरून फिरवला. तिचे डोळे आपोआप झुकले. तो तिच्या दोन्ही गालावरून बोट फिरवत तिच्या मानेजवळ झुकला. तुला मी माफ करेन, पण मला काहीतरी हवं, आणि तिच्या मानेवरून फुंकर मारले. तिने पटकन न विचार करताच त्याच्या गालावर किस केलं आणि त्याने ब्लँक होऊन तिला सोडून दिलं. तिने पण स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. मी मी हे म्हणालो नाहीच. मला कॉफी हवी होती, तो गडबडून म्हणाला आणि त्याने तोंड फिरवलं. त्याचे गाल लाल झालेले दिसले. ते पाहून ती काही न म्हणता आत लाजत निघून गेली. त्याने पण तिला अडवलं नाही. तिने कॉफीचा मग घेतला आणि परत खाली आली. त्याने तिथे जिथं किस केलं होतं तिथे हात ठेवलं होतं. तिच्या लिप बामचा ठसा पडलेला त्याला जाणवला. ते पाहून तो परत गालात हसला. माझी मिठू, खरंच तू का नाही आवडणार कोणाला? कोण म्हणेल तुला पाहिल्यावर तू एवढी बालिश आहे ते? लहान आहे का मी गालावर असं किस करायला? काही हवं म्हणलो तर? तो गालात हसत म्हणाला. ती खाली आली. किचनमध्ये आई आणि काकू काम करत होत्या. तिने मग त्यांना पाहून स्वतःला सावरलं. ती आत आली तोपर्यंत एक सर्वंट आत आला. वहिनी, दादा कॉफी नको म्हणालेत, जेवणाची वेळ झाली आहे, असं म्हणताच अन्वीने मनातच डोक्याला हात मारून घेतला. अन्वी, कुठे गेली होतीस? भाजी बनवायला ठेवून? काकूच्या आवाजाने ती भानावर आली. काकू, ते यांना कॉफी द्यायला गेले होते, तर ते नको म्हणाले. अन्वी त्यांच्या हातून चमचा घेत म्हणाली. ठीक आहे, लक्ष दे, मी जरा जयच्या खोलीत जाऊन येते, आत्ताच आला आहे तो मॅचवरून. काकू हात धुवत म्हणाल्या. आई म्हणाली, मग आम्हाला कसं समजलं नाही तो आलेला? काकू म्हणाल्या, वहिनी, तो आलेला तेव्हा हॉलमध्ये कोणीच नव्हतं, तर तो आल्या आल्या रूममध्ये निघून गेला. काय झालं माहीत नाही, मला पण सांगितलं नाही आहे त्याने. त्याच्या रूमची लाईट चालू दिसली म्हणून मला समजलं. मला आर्यनसोबत बोलायला हवं, अन्वी मनातच म्हणाली. काकू निघून गेल्या. अन्वी म्हणाली, आई, मी चपात्या करायला घेते, आज यांना भाकरी खायची असते, तर तुम्ही भाकरी करा. अगं आत्ता करत जा तूच, तुला सगळ्या त्याच्या सवयी माहिती ना. मग असं पण जेव्हापासून तू जेवण बनवत आहेस तेव्हापासून घरीच असतो खायला, आई हसत म्हणाल्या. आणि अन्वी लाजली. आई, म्हणजे त्यांना सवय आहे तर कशाला मोडायची? आणि परत त्याची भाकरी जमत पण नाही, त्यात दुसरं काही काही असतं, मग ते तुटतात. अन्वी बारीक तोंड करत म्हणाली. आई म्हणाली, अगं मी शिकवते तुला, तू चालू कर आणि आत्ता तूच शिकून घे सगळं. असं पण सगळं समजलं आहे एवढ्या दिवसात, त्याचे खाण्याचे नखरे. मी करते आई, अन्वी कणकीचा डब्बा घेत म्हणाली. आई सिरियस होत म्हणाली. काय आई? तिने काळजीने विचारलं. आई म्हणाली, माझ्या बाळाचं हात सोडू नकोस शेवटपर्यंत. आज जरी तुमच्यात काही नीट नसलं तरी एक दिवस होईल, आणि हाच तर संसार असतो ना, एकमेकांचा सोबत चालायचा. आम्हाला माहिती तुम्हाला दोघांना पण लग्न करायचं नव्हतं, पण आईने जबरदस्ती केली आहे. पण मोठे ठरतात ना, ते चांगलंच असतो, आणि काहीतरी विचार करूनच. अन्वी, तू बायको आहेस आणि नवऱ्याला सांभाळून घेता यायला पाहिजे, पण स्वतःचं मन मारून कधीच नाही. स्वाभिमान कधीच सोडू नकोस, पण यामुळे समोरच्याचं मन कधीच मोडू नकोस. अन्वी म्हणाली. आई, तुम्ही असं का म्हणत आहात? मी फक्त एवढेच म्हणेल, मी आता कुठे त्यांना ओळखत आहे, आणि लोकांवर एवढ्या लवकर विश्वास मी तरी ठेवत नाही आहे, आई. आणि आम्ही आमच्या स्पेसमध्ये जगून एकमेकांना ओळखत आहोत. त्यांनी कधीच कुठली जबरदस्ती माझ्यावर केली नाही आहे. उलट आई, ते मला नेहमी जपत आलेत. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अन्वी, दिसतं तसं असतं असं नसते गं. तुला ही गोष्ट मला सांगायची गरज नाही आहे. नात्यावर विश्वास आणि प्रेम असायला हवं, मग ते कोणीच तोडू शकणार नाही. तो रागीट आहे, पण सगळ्यांवर तेवढंच प्रेम करतो. आई, माहिती मला, अन्वी गालात हसत म्हणाली. आर्यन रूममध्ये आला. त्याने सोफ्यावर पाहिलं, अन्वी नव्हती. मग गॅलरीमधून आवाज येत होता. तिच्या ते पाहून तो तिथे गेला. ती रेलिंगला टेकून सौरभसोबत बोलत होती. नाईट ड्रेस घातला होता, केस मोकळे सोडून उभारली होती आणि प्रचंड खळखळून हसत होती. मध्येच काहीतरी बोलताना तिच्या ओठांची हालचाल टिपत तो दरवाजाजवळ उभारला होता. तिचं हसू पाहून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली. मिठू, तो जरा मोठ्या आवाजात म्हणाला. तिने सौरभला सांगून पटकन फोन कट केला. हां, ते भाईचा कॉल होता तर बोलत होतो. तिथे का थांबला आहात तुम्ही? अगं, तू बोलत होतीस तर उभारलो मग, तो गालात हसत म्हणाला. यार, माझं इतकं भयंकर हसू पाहून नक्कीच हे माझ्यावरच हसत असतील. ती केस नीट करत त्याचं हसू पाहून मनातच म्हणाली. तो येऊन सोफ्यावर बसला. ती पण तो बसला पाहून चेअर ओढून बसली. मिठू, तू मला जेवताना म्हणाली तुला बोलायचं आहे.
म्हणून मी लवकर आलोय. परत तुला लवकर झोपायचं असतं. आर्यन रेलून बसत म्हणाला. हो, टॉपिक जरा सिरियस आहे. म्हणजे मी असं बोलणं बरोबर नाही. म्हणजे मला येऊन फक्त 2 महिने झालेत आणि मी हे सगळं डायरेक्ट तुम्हाला बोलते कारण मी घरात आजीनंतर तुमच्यासोबत कम्फर्टेबल आहे. आजींना मी बोलू शकत नाही, पण तुम्हाला सांगू शकते. मग तुम्ही माझं बोलणं चुकीचं नाही ना घेणार? म्हणजे मी नवीन आहे इथे म्हणून नाही, तर माझं मी पाहिलं असतं. ती मान खाली घालून एकटीच एकाच दमात म्हणाली. त्याला मनातून भयंकर आनंद झाला. तिचे असणारे ट्रस्ट इश्यू त्याला चांगलेच समजले होते. पटकन ती कोणावर विश्वास नाही ठेवायची. घरी पण ती आत्ता रोडली होती. काका काकूसोबत तर अजून जमायचं पण नाही. बाकी अंजली आणि जय तिच्या मागे मागे असायचे आणि आईने तिला मुलीसारखं समजून घेतल्याने ती आता आईसोबत जास्त बोलायची आणि बाबासोबत चांगलं बॉन्ड तयार झालं होतं. बाबा तिला तिच्या कामात मदत करायचे आणि त्याच्या खाण्याच्या डाएट ते तिचं पाहायची. म्हणून आत्ता तिच्यातली बडबडी अन्वी आता कुठे घरात दिसत होती सगळ्यांना. तू मला असं विचारू का असं विचारून सांगणार आहेस का? तो नाराजीने म्हणाला. असं नाही आहे आर्यन, पण गोष्टच अशी आहे म्हणून ते जाऊ दे. तुम्ही आता ऐका माझं. ती चिडून म्हणाली. बोल. हा तर संध्याकाळी जय आला लवकर. त्याने कारण सांगितलं नाही आणि आज तो मॅचवरून आला आणि सरळ रूममध्ये निघून गेला. जेव्हापासून मी आले तेव्हापासून तो रोज मला मॅचबद्दल सगळं सांगतो आणि आज तो काहीच म्हणाला नाही आहे. आणि अंजू पण 3-4 दिवस झालं नीट बोलत नाही. म्हणजे रूममध्ये येऊन ती पहिल्यासारखी बडबड करत नाही आहे ना. अगोदर सारखं बोलते. परत काकूंना तर मी जास्त आवडत नाही आहे, पण आजकाल त्या पण पहिल्यापेक्षा नीट बोलत नाहीत. मी प्रयत्न करते ॲडजस्ट होण्याचा वेळ लागेल, पण होईल ना मी. ती बडबड करताना हलकेच डोळे पुसले. मिठू इकडे ये. आर्यन ती चुपचाप उठून त्याच्या बाजूला बसली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर दुसरा हात ठेवला. मी जे सांगतो आता ते तुला समजणार नाही, पण प्लीज ते लक्षात ठेवशील. नक्कीच. जयचं पंजाबला जाणं कॅन्सल करायला लावलं आहे काका काकूंनी आणि त्याला बँगलोरला प्रोजेक्टला अपॉइंट व्हायला सांगितलं आहे काकांनी. त्यामुळे त्याची चिडचिड होते. तो काकूंना काही म्हणू शकत नाही आहे असं नाही अजिबात की तो कामात मागे आहे, पण मला एवढं वाटायचं की त्याने खेळावर फोकस करावं. त्याला खेळताना प्रचंड आनंद होतो. मी काय आहे सांभाळत आहे सगळं. त्याने तरी त्याची ती जी स्वप्न आहेत ती पूर्ण करावी असं मला वाटतं. म्हणून मी त्याला लांब राहायला सांगतो. आणि अंजूचं म्हणशील तर पूर्वामुळे ती ज्या स्पर्धेत भाग घेणार होती त्यासाठी काकूंनी तिला पण नाही म्हणाले. एवढं तर मला समजलं आहे. यामुळे जय तुझ्याशी बोलत नाही, पण अंजूचं माहीत नाही आहे. आर्यन दोघे असंच अबोल राहतील का माझ्याशी? मी काय केलं पण यात? ती भरलेले डोळे पुसत म्हणाले. त्याने तिला अलगद मिठीत घेतलं. आर्यन माझ्यासोबत असं का होतं? लहानपणी काकूमुळे माझे दादा आणि भाई माझ्यापासून लांब होते. आतिश पण माझ्याशी जास्त नाही बोलायचा कारण काकूंना वाटायचं त्याला पण फुटबॉलचं वेड लागेल. घरच्या कामामुळे मला जास्त असं मैत्रिणीसोबत फिरायला पण नाही भेटायचं. आर्यन तुम्ही नाही ना कधी अबोला धरणार? मला सवय झाली आहे तुमची. तिने त्याचा शर्ट हातात घट्ट पकडला. तो तिच्या डोक्यावरून हात फिरत होता. राजा असं काही नाही आहे समजलं. काहीच झालं तरी मी पण तुझ्याशी न बोलता राहू नाही शकत. आपण एकमेकांसोबत भांडण न करता नाही राहू शकत. तुला माहिती आहे ना. तो वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला. आर्यन दोघं माझ्याशी कधी बोलतील? ती नाक वर ओढत म्हणाली. त्याने दोन्ही हाताने तिचा चेहरावरती केला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. लवकर बोलतील तुझ्याशी. कोणी न बोलता लांब राहू शकत नाही. तो तिचे केस मागे सारत म्हणाला. काहीतरी तुमचं. ती त्याच्यापासून लांब होत म्हणाली. अन्वी म्हणाली. तुम्ही कधी झोपणार मग? झोपतो. झोप येत नाहीये लवकर. मग आता बसतो काम करत मग झोपतो. तो सोफ्यावर उठत म्हणाला. तुम्ही बाथ घ्या, मी मसाज करून देते. खरंच? तो खुश होऊन म्हणाला. तिने खांदे उडवत सहमती दर्शवली. तो थोड्या वेळाने बाथ घेऊन आला. अन्वीने तेल गरम करून आणलं होतं. आर्यन इथे सोफ्याच्या खाली बसा, मी वरती बसते. आर्यन चुपचाप खाली बसला. ती हळूहळू मसाज करत होती. आर्यन तुम्ही आता परत मीटिंग कधी घेणार आहात? मिठू चिटिंग करतेस तू. मला जेव्हा पाहिजे तेव्हा घेतो, पण तू तुझं रोजचं काम पूर्ण कर म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही नंतर. विशाल सरांना माझे डिझाईन आवडले होते, पण ते पुढे पास झाले नाहीत. म्हणून मला त्याच्यासोबत ऑफिस वर्कसाठी ठेवलं आहे. बाकी टीम साईट बघण्यासाठी पण जाणार आहे. मला पण जायचं आहे. ती नाराज होऊन म्हणाले. मिठू ते आपलंच आहे. तू कधी पण जाऊ शकतेस की. आर्यन हसत म्हणाला.
हे माझं कसं झालं? मला तर तिथं कामासाठी पण नाही घेतलं. जे माझं तेच तुझं पण आहेच की. तो असं म्हणतच तिचे फिरणारे बोट थांबले. फक्त 6 महिने. ती असं म्हणतच त्याचा फुललेला चेहरा खाडकन उतरला. 6 महिने? तो मनातच किती वेळा म्हणत होता. अन्वी म्हणाली, आर्यन, तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं आहे. पुढची प्रोसेस कधी करायची? तू मसाज कर. तो विषय बदलत म्हणाला. हवेत उडणार त्याचं मन जमिनीवर आपटलं होतं. तिच्यापेक्षा जास्त दुःख त्याला होत होतं. आवडत होती ती. तिच्या प्रत्येक गोष्ट आवडत होती. कशी का असेना तिने काही मेहनत न करता त्याच्या मनात जागा निर्माण केली होती. ज्या गोष्टीला प्रेमाचं टॅग भेटायला हवं, पण मध्येच कॉन्ट्रॅक्ट येत होतं. आर्यन, तुला आवडते फक्त ती म्हणून काय झालं? तुझं कधी ठरलं होतं लग्न करायचं नाही? आता झालं असेल तरी डिवोर्स होणार तरी नक्की. डिवोर्स एक हलका पेपर मला आणि मिठूला लांब करेल एकमेकांपासून. मग ती परत मला दिसणार नाही. ती परत माझ्याशी भांडणार नाही. परत मला जबरदस्ती बाहेर खायला घेऊन जाणार नाही. माझा आवडता शिरा ती बनवणार नाही. मला पाहून लाजणार नाही. माझी ती काळजी घ्यायला नसेल. ती मला परत मिठी मारणार नाही. माझं मन कन्फ्यूज होतंय आणि एवढ्या गोष्टी मीच विचार करतोय. तिला नाही वाटत का थोडंफार तरी माझ्याबद्दल? तो मनातच म्हणाला. आर्यन, 6 महिने, आता 2 महिने संपले. लग्न तुटेल, मैत्री तुटेल आपली. मग मी तुम्हाला जबरदस्ती झोपवायला येणार नाही. तुम्ही तुमची सिगारेट परत पिऊ शकता. परत AC लावून झोपू शकता. मला पिरियड्स आल्यानंतर माझी काळजी घ्यायला मला एकटीला लागेल. माझ्याजवळ येणाऱ्यांना मला परत स्वतःला दूर करावं लागेल. रात्री तुमच्याशिवाय जेवण करायला लागेल. माझ्या करामती पाठीशी घालण्यासाठी तुम्ही नसणार नंतर. तुमच्याशिवाय राहायचं मी. तुम्हाला न पाहता, तुमचा तो तापट वागणं न झेलता राहणं. सगळ्यांना सोडून मला निघून जायचं आहे. मिठू, आर्यन फक्त 2 दिवस बोलले नाही तर ही हालत. परत पुढे आयुष्य जायचं आहे. पण तू काय एवढा विचार करतेयस? असं काय फरक पडणार आहे? आपण डिस्टन्स मेंटेन करायला हवं यांच्यापासून. एकदा त्रास झाला आहे, परत तेवढा त्रास सहन करायची ताकद उरली नाही आता. जे अगोदर ठरवलं आहे तेच होईल. आर्यन आणि तू खूप वेगळे आहेत. 2 वेगळे रस्ते आहेत आणि ते कधीच जुळू शकत नाहीत. त्यांनी मैत्री काय स्वीकारली, तू लगेच हुरहुरून जाऊ नकोस. अन्वी स्वतःला समजावत होती. एवढ्या लवकर तुला सवय पण झाली तिची. ज्या मारी लग्नच नव्हतं करायला पाहिजे होतं. समजत पण नाहीये मला कसं वाटतं ती लांब चालली विचार करून. आर्यन पण स्वतःशी म्हणाला. आर्यन, हा बोल. सारंग म्हणजे आता सारंग जेलमधून सुटणार नाही का लवकर? तुला कसं समजलं जेलमध्ये आहे तो? समजलं मला असंच, पण सांगा तो सुटणार कधी? का तिथे तो आहे याचा काही प्रॉब्लेम? अन्वी म्हणाली. नाही, पण ती जमीन लवकरच आमच्या नावी होणार आहे. आता मग तो लुडबुड करणार नाही. मग कशाला त्याला जेलमध्ये ठेवलं आहे? त्याच्या घरी त्याचे बाबा खूप आजारी असतात. मिठू, थोडे दिवस तो तिकडे असणं गरजेचं आहे. तो उठत म्हणाला. पण का? असतात काही गोष्टी, तू नको लक्ष देऊस. त्याने मला त्रास दिला म्हणून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. माझ्या मागे बॉडीगार्ड्स ठेवलं आहे आणि आता तुम्ही विश्वासला शोधत आहात? अन्वी चिडून म्हणाली. हो, ठेवले मी बॉडीगार्ड्स. का? ते मला माहिती. तू तुझंच रुटीन फॉलो कर. त्यात तुला प्रॉब्लेम येणार नाही. आणि राहिली गोष्ट विश्वाची, तर पुढे येणारं संकट आत्ताच थांबवत आहे मी. आणि असंही त्याच्यामुळे मनीषला खूप त्रास झाला आहे आणि त्याला मी सोडणार नाही. मनीष खूप प्रयत्न करतोय त्याला शोधण्याचे, पण तो सापडत नाहीये. म्हणून आत्ता मी पण बघतोय. आर्यन लॅपटॉप चालू करत म्हणाला. अन्वी म्हणाली. आर्यन, मी तुम्हाला आत्ताच मसाज करून दिलं. झोपा ना आता. बस ते. आणि मला एक गोष्ट समजली नाही. विश्वास असं लपूच कुठे शकतो? कारण तो एवढं डोकं लावू शकत नाही. मग तो एवढा असं कुठे जाऊन लपला आहे? आर्यन म्हणाला. अन्वी, नसलेलं डोकं वापरू नकोस आणि चुपचाप झोप. हां, ते पण आहेस. आर्यन, काय तुम्ही फालतू जोक मारत आहात? तिने सोफ्याचं कुशन जोरात बेडच्या दिशेने फेकलं आणि लॅपटॉप पाहणाऱ्या आर्यनच्या तोंडावर जोरात बसलं. मिठू यार, लागलं ना मला. मी मजाक केलं तर तू असं करतेस? तो नाकावर हात फिरवत म्हणाला. ती त्याला पाहून हसत होती. त्याने तेच कुशन परत तिच्याकडे फेकलं. ती कुशन पडणारच. तोच हसण्यामुळे ते कुशन जाऊन तिच्या पण कपाळाला लागून खाली पडलं. आता का मारलं? ती कुशन घेत उठली. अरे, तू एकदा मारलं, मी एकदा झालं ना, सगळं बरोबर. आता काय? आता नाही, मला काम आहे, काम करते मी. आर्यन पण उठत म्हणाला.
आता तुम्ही झोपला नाही तर मी खरंच मारणार तुम्हाला. ती बेडजवळ येत म्हणाली, नको गं, अर्धा तासच काम राहिलं आहे, तेवढं झालं की झोपतो. मला काही माहिती नाही. तुम्ही लॅपटॉप बंद करा पटकन. ओके करतोय. त्याने लॅपटॉप बंद केला आणि जागेवर ठेवून दिला आणि तो मागे वळताच त्याच्या तोंडावर अन्वीने परत कुशन जोरात मारलं. सीट मिटू यार, आता तू केलीस. आर्यन कुशन हातात पकडत म्हणाला. आर्यन, तुमचा फेस लाल झाला आहे पूर्ण. ती सोफ्याच्या मागे थांबून म्हणाली, अन्वी अशी चेष्टा करतात का? लहान आहे का? तुला ना अक्कलच नाहीये. तुझं फक्त वय वाढलं आहे, बाकी डोक्याने तेवढीच आहेस तू. आर्यन चिडून म्हणाला. आर्यन, लागलं का तुम्हाला कुठे? ती पुढे येत म्हणाली, लागलं तर मला लागलं. तुला काय फरक पडतो? तू फक्त मस्ती करत जा. येतच काय तुला त्यापेक्षा. तो नाक सोडत म्हणाला आणि जाऊन बेडवर आडवाच झाला. सो सॉरी आर्यन, मला असं नव्हतं करायला पाहिजे होतं. खूप लागला आहे का? मी बघते. ती बेडकडे येत म्हणाली. त्याला तिचा आवाज आता जवळ आल्यासारखं वाटत होतं. अरे, मी जरा जास्तच ताणलं का? रडणार नाही ना ती? तो मनातच म्हणाला. ती आली तो थोडासा पालथा झोपला होता. तिने त्याच्या खांद्यावर टॅप केलं. आर्यन, मला बघू द्या, केवढं लागलं आहे? अन्वी त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मिठू, जा, माझं डोकं दुखतंय पहिलंच. तू नको त्रास देऊ. नाही, मला बघू द्या. ती त्याच्या गालाला हात लावत म्हणाली. त्याने त्याचा हाताच्या मनगटाला पकडले आणि तिला आपल्याजवळ ओढले. ती पूर्णपणे त्याच्यावर होती. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला बेडवर टेकवलं आणि तो तिच्यावर आला. मी म्हणालो ना, झोप जा, काही झालं नाहीये. आणि झालं तरी तुला काय फरक पडतो? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिने त्याच्या नाकावरून बोट फिरवलं. आर्यन, काही पण नाही लागलं. तुम्ही नाटक करत आहात ना? ती त्याला धक्का देत म्हणाली. त्याने तिची चुडबुड पाहून तिच्या दोन्ही हातात त्याचे हात घट्ट पकडले. शू, शांत बस. किती चुडबुड करणार आहेस? ती शांत झाली. ती त्याच्या चॉकलेटी डोळ्यात गुंतून गेली. त्याने तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत तिच्या मानेजवळ झुकला. मिठू, तो तिच्या कानाजवळ कुजबुजला. त्याला तिची कॉलर बोन स्पष्ट दिसत होती. त्याने त्यावर किस केलं. तिने पटकन त्याचा टी शर्ट हातात घट्ट पकडला. त्याने परत तिच्या मानेत तोंड खुपसून दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवायला लागला. तिच्या पायाची चुडबुड वाढली. त्याने परत पायांचा पण जखडून ठेवलं होतं. पडून पहिलंच दमली होती ती आणि त्याच्याजवळ येण्याने ती जोरात श्वास घ्यायला लागली. त्याने जोरात गळ्यावर किस केलं आणि थोडं लांब झाला. मिठू, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. ती फक्त डोळे बंद करून पडली होती. आय लाईक यू. आर्यन तिच्या कानात कुजबुजला. तिने खाडकन डोळे उघडले आणि त्याला दोन्ही हातांनी जोरात लांब केलं. तो बेडच्या दुसरीकडे जाऊन पडला. ती त्याच्याकडे न पाहताच सोफ्यावर जाऊन झोपली. तो भांबावून तिला जाताना पाहत होता. मिठू, काय झालं? झोपा आर्यन, मला झोप आली आहे. तिने चादर अंगावर ओढून घेत म्हणाली. मी गडबड केली का? पण मला जे वाटतं फक्त मी तेच सांगितलं. तो डोकं खाजवत म्हणाला.